नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारत खरंच व्ही-आय-पी प्रधान देश आहे का? आणि जर आहे, तर आपण सामान्य नागरिक म्हणून याला जबाबदार आहोत का? 2017 साली मोठ्या गाजावाजात लालबत्ती संस्कृती संपवली गेली. घोषणा झाली, आता देशात व्ही-आय-पी नाही, प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट अशी घोषणा झाली. पण प्रश्न असा आहे, लालबत्ती गेली, पण व्ही-आय-पी संस्कृती गेली का? आज 2026 मध्येही आपण पाहतो, एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी तासनतास रस्ते बंद होतात, ट्रॅफिक डायव्हर्जन होऊ लागतात. लोक 2-3 तास नव्हे तर कधी-कधी 6-7 तास जाममध्ये अडकून राहतात. AI समिट सारख्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान लोकांना किलोमीटरभर पायी चालावं लागतं. कॅब नाही, शटल नाही, मेट्रो प्रवेश बंद, आंतरराष्ट्रीय पाहुणेही अडचणीत. प्रश्न असा आहे, ही सुरक्षा आहे की सत्ता प्रदर्शन? हो, प्रधानमंत्र्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. भारताने 2 प्रधानमंत्री गमावले आहेत. सुरक्षेबाबत तडजोड होऊ शकत नाही. पण सुरक्षा आणि सार्वजनिक सोय यामध्ये संतुलन असू शकत नाही का? जर एखाद्या कार्यक्रमामुळे शहराचा अर्धा भाग ठप्प होत असेल, तर तो कार्यक्रम त्या पद्धतीने घ्यायलाच हवा का? आपण आणखी एक गोष्ट पाहिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर उलटल्यानंतर 32 तास जाम लागला. सरकारने टोल परत देण्याचा निर्णय घेतला. छान निर्णय आहे, पण प्रश्न असा आहे, प्रत्येक मोठ्या जामनंतर अशी भरपाई मिळेल का? इंदोर देवास महामार्गावर 30 तास जाम होता. लोकांचा मृत्यू झाला. टोल परत मिळाला का? आपण कधी विचारलंच नाही. खरं सांगायचं तर आपण जामला आपल्या आयुष्याचा भाग मानून बसलेलो आहोत. दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू जाम म्हणजे रोजची गोष्ट. फ्लायओव्हर बांधले जातात, हजारो कोटी खर्च होतात, पण जाम संपतो का? नाही. जाम फक्त जागा बदलतो. आज फ्लायओव्हर खाली, उद्या फ्लायओव्हरच्या पुढे. समस्या फक्त व्ही-आय-पी मुव्हमेंटचीच नाही, समस्या आहे शहरी नियोजनाची, सार्वजनिक वाहतुकीच्या कमतरतेची, वाढत्या खाजगी वाहनांची आणि नागरिक शिस्तीचीही. आपण हॉर्न वाजवतो, भांडतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जाममध्ये उभे राहतो. लोकशाहीत सरकार त्या गोष्टीला प्राधान्य देते जी मतदारासाठी प्राधान्य असते. जर जाम मतदारांचा मुद्दा बनला नाही, तर तो प्रशासनाचा तातडीचा विषयही बनत नाही. कदाचित आपण सहनशील आहोत किंवा कदाचित आपण सवयीचे झालो आहोत. पण एक गोष्ट नक्की, व्ही-आय-पी संस्कृती फक्त नेत्यांमध्ये नाही, ती आपल्या समाजाच्या मानसिकतेतही आहे. आज अनेक नवोदित नेते 10-20 गाड्यांच्या ताफ्यासह फिरताना दिसतात. ही सत्ता मिळवण्यापूर्वीच व्ही-आय-पी मानसिकता आहे. मग प्रश्न असा आहे, आपण खरंच व्ही-आय-पी संस्कृती विरोधात आहोत का? की फक्त आपल्याला व्ही-आय-पी व्हायचं आहे? शेवटी एक विचार, जाम हा भारताचा सहनशीलतेचा पुरावा आहे. आपण तासनतास जाममध्ये उभे राहतो आणि तरीही त्या सरकारला पुन्हा मतदान करतो. कदाचित आपल्यासाठी जाम त्रास नाही, तो दिनचर्येचा भाग बनलेला आहे. पण जर कधी भारतात जाम उरला नाही, तर आपल्याला रिकामेपण जाणवेल का? हा प्रश्न प्रशासनासाठी आहे. पण त्याहून मोठा प्रश्न तो आपल्या सर्वांसाठी आहे. आपण काय स्वीकारतो त्यावर देशाची दिशा ठरते. धन्यवाद. जर तुम्हाला हा विचार महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, व्ही-आय-पी संस्कृती संपवायची असेल तर पहिलं पाऊल कोण टाकणार? धन्यवाद.